अनेकदा आयुष्य शांत दिसतं, पण त्या शांततेमागे खोल एकटेपण दडलेलं असतं. मित्रांनो, घटना सोलापूरमध्ये असणाऱ्या विजयपूरमधील सूर्यनगरातील गल्ली नंबर 6 मधील तिथे संजय बाबासाहेब पाटील हे राहतात. पत्नी आणि 2 मुली असा त्यांचा परिवार होता. पण आज ते एकटेच आहेत, कारण त्यांच्या पत्नीचे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले आहे. त्याचबरोबर त्यांच्या घरात असणाऱ्या 2 मुलींचं लग्नसुद्धा झालं आहे आणि त्या आपल्या सासरी आनंदाने नांदत आहेत. घर भरलेलं असतानाही मन ओसड झालं. त्यामुळे संजय पाटील यांचं जीवन आता एकांकी झालं आहे. एकटेपणाची किनार ज्या मनाला लागते त्याला आधाराच्या सावलीची ओढ असते. या परिस्थितीमध्ये आपल्याला आधार हवा, म्हणून संजय पाटील यांनी दुसरा विवाह करण्याचे ठरवले. त्याबाबत त्यांनी आपल्या नातलगांनाही सांगितले. सुदैवाने नातलगांनीही त्यांचं म्हणणं समजून घेतलं. 53 वर्षाच्या संजयरावांनी पुढचं आयुष्य एकटं कसं जगावं हा प्रश्न नातलगांनाही अस्वस्थ करत होता. म्हणूनच नातलगांनी वधू शोधायला सुरुवात केली. काही दिवसांनी त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील वडी तालुका पन्हाळा येथील स्मिता बाळकृष्ण जाधव हे स्थळ चालून आलं. ती 26-27 वर्षाची एक तरुण मुलगी होती. संजय यांच्या वयाच्या अगदी अर्ध्या वयाची. वयाचं अंतर जरी मोठं होतं तरी दोघांनाही गरज होती भावनिक आणि मानसिक आधाराची. मध्यस्थामार्फत नातेवाईकांनी एक गोष्ट स्पष्ट सांगितली होती: स्मिता यांना मूल होण्याची शक्यता नाही. वैद्यकीय दृष्टिकोनातून त्या सक्षम नाहीत. त्यांना फक्त एका आधाराच्या शोधात आहे. संजय यांनी ते समजून घेतलं आणि कोणताही मोह न ठेवता फक्त साथ हवी म्हणून हा प्रस्ताव स्वीकारला आणि त्यांनी त्या विवाहाला संमती दिली. दिनांक 23 मे 2025 रोजी धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे सूर्यनगर येथील दत्त मंदिरात संजय आणि स्मिता यांचा विवाह पार पडला. एकटेपणाच्या सावलीतून दोघांनी नव्या प्रकाशाच्या दिशेने पाऊल टाकलं. विवाह झाल्यानंतर 5 दिवसांनी रीतिरिवाजाप्रमाणे स्मिता माहेरी गेली. पण तब्बल 18 दिवस ती तिथेच राहिली. तिच्या घरच्यांनी तिला समजावलं, इतके दिवस राहायचं नसतं ग. तेव्हा स्मिता म्हणाली, मला तिथे जावंसं वाटत नाही. भीती वाटते. मन तिथे लागत नाही. तिच्या डोळ्यातून भीती होती, शब्दामध्ये एक दाटलेली अस्वस्थता. तिच्या घरच्यांनी तिची मानसिक अवस्था ओळखली आणि तिला काही बोललं नाही. तिला मनासारखा वेळ देण्याचं ठरवलं. यानंतर बुधवार दिनांक 11 जून 2025 वटपौर्णिमा असल्याने तिच्या मावस भावाने रमेशनं तिला सासरी पाठवून दिलं. त्या दिवशी व्रतस्थ मनाने स्मिताने उपास केला, पूजा अर्चा केली. ती दिवसभर धार्मिक कार्यात गुंतली होती. कदाचित त्यामागे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न असावा. शरीराचं नातं जेव्हा मनाचं नातं होऊ शकत नाही तेव्हा जवळीक ही बोचरी वाटू लागते. त्या रात्री स्मितानं संजय यांच्याशी हसत खिदळत गप्पा केल्या. नवीनच लग्न झालं होतं त्यामुळे दोघंही आता पहिल्यांदाच एकमेकांच्या शारीरिक जवळीकीसाठी तयार होत होते. 18 दिवस ती माहेरी होती त्यामुळे त्यांच्यात अजून कोणतीही शारीरिक जवळीक झालेली नव्हती. त्या रात्री संजय यांनी तिचा हात हलकेच धरला, हळूवार तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि खुशीत घेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात स्मिता घाबरून म्हणाली, थांबा ना, मला अजून हे सगळं जड जातंय. पण संजय आता थोडं भावनावर नियंत्रण ठेवू शकत नव्हते. ते काहीसे हट्टीपणाने म्हणाले, स्मिता, तू आता माझी पत्नी आहेस, यात काय लाजायचं? आता इथून पुढे आपली आयुष्यभराची साथ आहे. पण स्मिताच्या मनात काही वेगळं सुरू होत होतं. तिचं मन या क्षणासाठी अजून तयार नव्हतं. तिला या जवळीक प्रेम नव्हे तर एक जबरदस्ती जाणवत होती. कधी कधी एखाद्याची प्रेमाची ओढ दुसऱ्यासाठी ओझं वाटू शकते. त्यावेळी तिने संजयला हळूच एक प्रश्न केला, तुम्हाला माझा आधार हवा होता की माझं शरीर? अशा प्रकारचे अनेक प्रश्न तिच्या मनात त्यावेळी तिथे येत होते. तसेच त्या रात्री संजय पत्नी स्मिताला जवळ झोपण्यासाठी बोलत होते. मात्र स्मिता घाबरली होती. खरं तर स्मिता ही परिपूर्ण स्त्री नव्हती, कारण तिला गर्भाशयाची पिशवी नव्हती. नवऱ्याने तिला जवळ बोलवले होते पण तिला भीती वाटू लागली होती. आपल्याशी नवरा कसा वागेल या विचाराने ती घाबरली होती. पण तिने तसं दाखवलं नाही. ती नवऱ्यासोबत शारीरिक संबंध करण्यास तयार नव्हती. त्याचबरोबर तिच्या मनात इतकी भीती दाटली होती की शारीरिक संबंध करण्यापासून आणि वाचवण्यापासून तिने आपल्या पतीला संपवायचे ठरवले. तोच नसेल तर शारीरिक सुखाची मागणी कोण आणि कसं करेल असं तिला वाटू लागलं.
त्याचबरोबर पतीसोबत ती गप्पा टप्पा मारत त्याला बेसावध ठेवत होती. ती पाणी पिण्याच्या बहाणे स्वयंपाकघरात गेली. मागचा पुढचा विचार न करता तिने तिथे जडण तोडण्यासाठी ठेवलेला कुऱ्हाड हळूच उचलली आणि ती संजयच्या खोलीत गेली. त्यावेळी संजय बेसावध होता. ते पाहून स्मिताने कुऱ्हाडीचा पहिलाच घाव डोक्यात घातला. त्यानंतर दुसरा घाव हृदयावर घातला. बेसावध असताना धाव घातल्याने संजय मोठ्याने ओरडला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडून तडपडत मरण पावला. रात्रीच्या वेळी निरव शांतता असल्याने संजयचा आवाज आपल्या शेजारी असणाऱ्या लोकांच्या कानावर गेला. त्यामुळे संजयच्या घरच्या आजूबाजूचे लोक संजयच्या घरासमोर गोळा झाले. त्यांनी दार ठोकून दरवाजा उघडण्यास सांगितले. तेव्हा निर्विकार चेहऱ्याने स्मिताने दरवाजा उघडला. काय झालं म्हणून लोक घरात शिरले असता घरामध्ये संजयच्या रक्ताचा थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांना दिसला. लोकांना काय समजायचं ते समजून गेलं होतं. संजयचा खून तिच्या नवविवाहित पत्नीनेच केला आहे हे त्यांना समजून आलं. त्यांनी स्मिताच्या चेहऱ्याकडे पाहिलं असता तिला आपण केलेल्या कृत्याचा कोणताच पश्चाताप दिसून येत नव्हता किंवा पुढे होणाऱ्या कारवाईचा कोणत्याही प्रकारची भीती तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा सासरी नांदायला आलेल्या नवविवाहितेचा पतीचा खून केल्याची घटना विजयपूर MIDC पोलिसांना कळवण्यात आली. रात्रीच्या 1च्या सुमारास विजयपूर MIDCचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल खांडेकर व सहकारी हे पोहोचले. त्यांनी घटनेचे गांभीर्य बघून पहिल्यांदा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवला. वटपौर्णिमेचा दिवस आणि पतीचा घात पत्नीने केला. त्याचबरोबर संजयचा दुसरा विवाह होता. स्मिताला वैद्यकीय अडचण असल्याने ती घाबरली होती. तिला शारीरिक संबंधाची भीती वाटायची. ही बाब स्मिताने तिच्या मावशीला देखील सांगितली होती. तसेच माझ्याबरोबर पती कसा व्यवहार करेल ही भीती तिला सतावत होती. या भीतीवर उपाय तिने आपल्या नवऱ्याला मारून घेतला. ती एकदाची आपल्या नवऱ्याच्या कचाट्यातून सुटली आहे, पण ती कायद्याच्या कचाट्यातून सुटणे अवघड आहे. पोलिसांनी तिच्यावर भारतीय दंड संहिता कलम 301 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मित्रांनो, ज्याचं घरटं परत एकदा सावरायचं होतं त्याचं आयुष्य संपवलं गेलं. ज्याला फक्त एक साथ हवा होता त्याच्या कपाळी मृत्यू लिहिलेला गेला. कोणतंही नातं जबरदस्तीनं जोडत नाही. मन जोडलं तर संसार फुलतो, नाही तर तो पेटतो. भावनाची दगा फक्त शरीराने भरत नाही. कोणालाही समजून न घेता निर्णय घेतला तर हा बळी हा नक्कीच जातो आणि दुसरा व्यक्ती आयुष्यभर पश्चाताप करत बसतो. सत्य कितीही खोलवर दडपलं गेलं तरी एक दिवस समोर येतच. या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच सत्यकथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.